नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असताना सुद्धा कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील गणेश नाईकांनी केलेल्या शिवरायांच्या पुतळा अनावरणाला शिंदेंच्या शिवसेनेचा पत्रक काढत विरोध। अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानंतर दुसऱ्यांदा अनावरणाचा घाट का? पत्रकातून नरेश मस्केंचा सवाल। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। शिंदेंच्या सेनेच्या अंबरनाथ नगर परिषदेच्या उमेदवार किरण चौबेंच्या गाडीला अपघात। चारचाकी वाहनानं दुचाकीनं उडवलं। भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी। अंबरनाथमधील अपघातामध्ये चौबेंचा वाहन चालक लक्ष्मण शिंदेंसह 3घांचा मृत्यू। लक्ष्मण शिंदेंना अचानक अटॅक आल्यानं वाहनावरचं नियंत्रण सुटल्याची चौबेंच्या नातेवाईकांची माहिती। 3 वर्ष चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात मालेगावमध्ये आक्रोश। संतप्त आंदोलकांचा गेट तोडत कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावमध्ये कडकडीत बंद। अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त, तर अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावमध्ये कॅन्डल मार्च। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखानं मागणी। मालेगावमध्ये न्याय मिळत नसल्यानं जनतेचा उद्रेक झाला। सरकारनं सुधारलं पाहिजे म्हणत वडेट्टीवारांची सरकारवर टीका। आज गुन्हेगाराविरोधात असलेला उद्रेक उद्या सरकारच्या विरोधात असेल, वडेट्टीवारांचा इशारा। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा करणार, चाकणकरांची ग्वाही। कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला, त्यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली आहे, त्यामुळे ठाकरेंना काँग्रेससोबत राहावं लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। अब की बार 100 पार अंतर्गत सर्वेक्षणामध्ये भाजपला बीएमसीमध्ये बहुमत। 227 जागांमध्ये भाजपचा 100हून अधिक ठिकाणी विजय मिळण्याचा अंदाज। ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवर सुद्धा विजयाची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीसाठी मतदारांची यादी प्रसिद्ध। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ। 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडता येणार। 5 डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचनांच्या संदर्भात सुनावणी घेण्यात येणार। मनसेच्या कार्यालयामध्ये प्रारूप मतदार याद्यांचं वाटप। याद्या घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांना बोलावलं। याद्या पडताळून दुबार नावं मतदार यादीमधील चुका शोधल्या जाणार। मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। मतदार यादी घोळ। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती संदर्भात बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची वर्षा गायकवाडांसोबत जागा वाटपाची चर्चा। ठाकरे सेना काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावर ठाम। ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक। मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे, पवारांचं मत। सत्याचा मोर्चा काढता मग निवडणूक का वेगळी लढता, शरद पवारांचा सवाल। पवार उद्धव ठाकरे काय बोलतात? मनसेला देणं घेणं नाही, मनसे काही मवियाचा भाग नाही, मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेमधील प्रारूप मतदार याद्यांवर आदित्य ठाकरेंचा आक्षेप। मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीमध्ये गोंधळ केल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप, तर मतदार यादीमध्ये घोळ नाही, आदित्य ठाकरेंच्या डोक्यामध्ये घोळ, नवनाथ बन यांची टीका। मुंबई पालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार। ठाकरेंनी सगळी कामं थांबवायचं काम केलं, चित्रा वाघ यांचा आरोप, तर आमच्या कामाच्या जोरावर आमची सत्ता येणार, वाघ यांचा दावा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मविया किंचित दिसेल। मवियाच्या प्रश्नावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न होईल, जाती धर्माला दुखावू नका, कुणालाही वेडवाकडं बोलू नका। बारामतीमध्ये प्रचार सभेदरम्यान दादांचं उमेदवारांना आवाहन। ठाण्यामध्ये भाजप माजी नगरसेवकांना शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगावल्याचा आरोप। बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीमध्ये जाऊन जल्लोष करत असताना वाद। सिंधुदुर्गमधील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार। शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही, मात्र चव्हाणांना युती नको होती, आमदार निलेश राणेंचा आरोप। युती संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होतात, निलेश राणेंनी वरिष्ठांसोबत बोलायला हवं होतं, मग चर्चा झाली असती। रवींद्र चव्हाणांवरील आरोपानंतर मंत्री नितेश राणेंचं निलेश राणेंना प्रत्युत्तर। अमरावतीमधील काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर येत्या 6 महिन्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा।
संजय खोडकेंना पूर्ण जिल्हा ताब्यात घ्यायचा आहे, यशोमती ठाकूर यांची टीका. तर आग लगी है तो धूर निकलने वाला है म्हणत संजय खोडकेंचा यशोमती ठाकूरांवर पलटवार. प्रफुल्ल पटेलांनी गोंदियाचा विकास केला नाही तर भंडारा आणि साकोलीचा काय विकास करणार, नाना पटोलेंची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका. जळगावमधील जामनेर नगरपालिकेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवक बिनविरोध. राहिलेल्या 17 जागांसाठी 59 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. जळगाव जिल्ह्यामध्ये 18 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदांसाठी 1555 तर नगराध्यक्ष पदासाठी 77 उमेदवार मैदानात. प्रमुख नगरपालिकांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचं प्रकरण. उज्ज्वला थिटेंच्या याचिकेवर 24 नोव्हेंबरला सुनावणी. सोलापूरमधील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमधून 19 जणांची माघार. करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागांमधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू. अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे. अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या नगराध्यक्षांच्या उमेदवाराची माघार. आता महायुतीतच शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत. शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील विरुद्ध भाजपच्या भावना महाजन यांच्यामध्ये लढत. धाराशिवच्या उमरग्यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र बदलले. काँग्रेस आणि शिंदे शिवसेना एकत्र लढणार तर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींमध्ये बिघाडी. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड वैजापूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचे चिरंजीव आणि भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारांमध्ये सामना तर दिनेश परदेशी आणि संजय बोरणारे यांच्यामध्ये लढत. हिमायतनगर नगरपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेमध्ये राडा. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावीद आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यामध्ये झटापट. धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीमधून माघार. नगराध्यक्षपदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे. मनमाड नगरपंचायतीमध्ये मोठा ट्विस्ट. नगराध्यक्षपदासाठी गणेश धात्रकांचा अपक्ष अर्ज मागे. भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं भरला होता अपक्ष अर्ज. सुहास कांदे यांनी भेट घेत माघारीसाठी मन वळवल्याची चर्चा. गंगाखेड नगरपालिकेमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून मोठी खेळी. रासपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शरीफा मुनिरा यांची निवडणुकीमधून ऐनवेळी माघार. रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात दिला होता उमेदवार. शिर्डी नगर परिषदेमध्ये अपक्ष उमेदवार बिनविरोध. अपक्षासाठी चक्क भाजपच्या उमेदवाराची माघार. प्रभाग क्रमांक 8 मधून छाया शिंदे बिनविरोध तर भाजपच्या मनीषा गोंदकर यांची माघार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईनं सुजय विखेंनी जुळवली राजकीय समीकरणं. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची सेंचुरी. निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती तर 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांसह भाजपच्या सगळ्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड. नयनकुमार रावल बनल्या नगराध्यक्ष. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. बारामती नगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक बिनविरोध. नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच नगरसेवकांची बिनविरोध निवड. पुण्यामधल्या राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा. सर्वसाधारण जागेसाठी 1 कोटी 2 लाख तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांवर लिलाव केल्याची माहिती. डहाणू नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात दोन्ही एनसीपीचा सेनेला पाठिंबा. पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर. पालघरमध्ये शिंदेंच्या आज 4 प्रचार सभा. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक. गुहागर, देवरुख, खेड, चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये शिवसेना भाजपमधली बंडाळी रोखण्यात यश. मात्र गुहागर नगरपंचायत, रत्नागिरी नगर परिषद महायुतीमध्ये फूट. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी तुटली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 3 प्रभागांमध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेससमोर 3 उमेदवार दिल्यानं मवियामध्ये बिघाडी. गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये भास्कर जाधव यांना धक्का. प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या वैशाली मावळणकर बिनविरोध. मनसे पुरस्कृत उमेदवाराची माघार. ठाकरे सेनेनं मनसेला दिला होता पाठिंबा. परभणीच्या पाथरीमध्ये भाजपमध्ये कुरबुरी. पक्षानं एबी फॉर्म न दिल्यानं स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर केली टीका. पक्षश्रेष्ठींनी तातडीनं भुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची मागणी. परळीमध्ये महायुतीचे नगरसेवक पदाचे 2 उमेदवार बिनविरोध. राष्ट्रवादीच्या रेश्मा बळवंत आणि शिवसेनेच्या जयश्री गीते बिनविरोध.
रावेर पालिकेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये लढत रंगणार. मवियाकडून मनीषा पवार आणि भाजपच्या संगीता महाजन आमने सामने. अमोल जावळे आणि शिरीष चौधरी यांची प्रतिष्ठा पडाला. सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये आजोबा आणि नातू दोघेही रिंगणात. मारुती बनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज, तर नातू यश बनकरही निवडणुकीच्या रिंगणात. नाशिकच्या सिन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार. भाजप राष्ट्रवादीसह दोन्ही शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक निवडणुकांचं चित्र स्पष्ट. महायुतीचे तिन्ही पक्ष प्रामुख्याने एकमेकांच्या विरोधात. स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पडाला. रायगडच्या खोपोलीमध्ये परिवर्तन विकास आघाडीमध्ये बिघाडी. ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी खोपोलीमध्ये विभक्त. अंतर्गत उमेदवारीवरून युती तुटल्याची माहिती. मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ उघड. एका प्रभागामधील 20 ते 30% मतदारांची नावं दुसऱ्या तिसऱ्या प्रभागामध्ये टाकल्याचं समोर. मतदारांसह राजकीय पक्षांची पालिकेवर तीव्र नाराजी. आयुक्तांकडे तक्रारी दाखल. जळगावच्या जामनेरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी. कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज. खासदार बाळामामा म्हात्रे नागरिकांच्या तक्रारी घेऊन केडीएमसी आयुक्तांच्या भेटीला. मात्र अधिकारी उपस्थित नसल्यानं बाळामामा म्हात्रे संतापले. व्हिडिओ व्हायरल. भिवंडीमधील अनधिकृत गोदाम पट्ट्यावर कठोर कारवाई करा. मनसे नेते अविनाश जाधव यांची मागणी. शिष्टमंडळाच्या वतीनं एमएमआरडीए प्रशासनाची भेट घेत दिलं निवेदन. स्मृतीस्थळावर जात भाजप सद्बुद्धी आंदोलन करणार. ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पोलिसांकडून चौकशी. पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी. मुंडवा जमीन गैरव्यवहारामधील शीतल तेजवानी चौकशी प्रकरण. माझ्याकडे जमिनीच्या व्यवहाराबद्दलचे सगळे कागदपत्र आहेत. ही सगळी कागदपत्र देण्यासाठी तयार. पोलीस जबाबामध्ये शीतल तेजवानीची माहिती. गुजरातमधले बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर आणून सोडलेत. खासदार निलेश लंकेंचा दावा. गुजरात महाराष्ट्र सीमा रेषेवर असलेल्या सापुतारा भागामध्ये हे बिबटे सोडले जातात. या भागातून बिबटे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असल्याचा दावा. ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. राज्यामध्ये आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये 200 खाटांचं रुग्णालय.